भाजप बेटी बचाव बेटी पढाव अभियान प्रकोष्ठ बैठकीत अनिता वनखंडे यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या। भाजप बेटी बचाव बेटी पढाव अभियान प्रकोष्ठाची ऑनलाईन बैठक पार पडली। या ऑनलाईन बैठकीत भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, विक्रांत पाटील, रवींद्र अनासपुरे यांनी सदस्य नोंदणीबाबत आढावा घेतला। बैठकीमध्ये काँग्रेस कमिटी प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे सर यांच्या पत्नी आणि भाजप बेटी बचाव आणि बेटी पढाव अभियान सांगली जिल्हा शहराध्यक्ष अनिता वनखंडे याही उपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। भाजपाला रामराम ठोकून मोहन वनखंडे सर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत मिरज विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरून आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता। नंतर त्यांनी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नसल्याने उमेदवारी अर्ज माघार घेतला। मोहन वनखंडे सर हे सध्या काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात सक्रिय असल्याचं दिसून येत आहे, तर त्यांच्या पत्नी अनिता वनखंडे या बेटी बचाव बेटी पढाव अभियान प्रकोष्ठच्या सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी असल्याने भाजप पक्षात त्या अद्याप सक्रिय असल्याचं या ऑनलाईन बैठकीतून दिसून आले। त्यांच्या या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।